औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे। याचेच पडसाद नागपुरामध्ये पाहायला मिळाले। सोमवारी संध्याकाळी नागपुरात 2 गटांमध्ये राडा झाला, जाळपोळ झाली, गाड्या जाळण्यात आल्या आणि एकूणच या सगळ्या घटनेमुळे नागपूर पेटलेलं पाहायला मिळालं। नागपुरात नेमकं काय घडलं, तिथे आता कशा प्रकारची परिस्थिती आहे, या संदर्भातले व्हिडिओ मुंबई तकवर तुम्ही पाहूच शकता। आता कुठली वेगळी माहिती घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे, तर या संदर्भातली एक धक्कादायक एफआयआर आता समोर आलेली आहे। जे एफआयआर मधून आता अनेक खुलासे समोर आलेले आहेत। पोलिसांनी दाखल केलेल्या या एफआयआर मध्ये कशा प्रकारे पोलिसांवर त्या दिवशी हल्ला करण्यात आला, अंधाराचा फायदा घेत महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी स्वतः या एफआयआर मधून सांगितलेली आहे। नेमकं या एफआयआर मध्ये काय आहे, एफआयआर मधून कुठले धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत, कुठली माहिती समोर आलेली आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सोमवारी संध्याकाळी नागपुरात जो राडा झाला, जी दंगल झाली, त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते, अनेक तिथले रहिवासी सुद्धा जखमी झाले होते। तिथले रहिवाशांच्या गाड्यांवर जाळपोळ करण्यात आली होती, त्या रहिवाशांवर दगडफेक करण्यात आलेली होती आणि यानंतर आता काही एफआयआर समोर आलेले आहेत आणि या एफआयआर मधून आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांनी तिथे घडलेल्या घटनेची कशा प्रकारे माहिती एफआयआर मधून दिलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर रहिवाशांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये काय आहे ते आपण पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा जी एफआयआर पोलिसांनी दाखल केलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होण्याच्या उद्देशाने 500 ते 600 मुस्लिम लोक जमा झाले। या जमावाला घरी जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या। जमावातील लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। आक्षेपार्ह विधान करत पुलिस को अभी दिखाते हैं असं म्हणत घोषणा देत होते, खोट्या अफवा पसरवत होते। या जमावाने कुऱ्हाड, दगड, लाठ्या आणि काठ्या इतर घातक शस्त्रांच्या आधारे एकत्र येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। धर्माधर्मात शत्रुता वाढवण्याचा प्रयत्न केला। गणवेशातील पोलिसांवर धारदार शस्त्राने ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला। कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून हातबुक्कीने, दगडाने वेगवेगळ्या ठिकाणी मारून जखमी केलं। सगळ्यात महत्त्वाची आता ही माहिती पोलिसांनी या एफआयआर मधून सांगितलेली आहे। धक्कादायक माहिती ही मिळालेली आहे, ती म्हणजेच महिला अंमलदारांना अंधाराचा फायदा घेत लैंगिक भावनेने विवस्त्र करण्याच्या उद्देशाने युनिफॉर्मला तसेच शरीराला स्पर्श केला। त्यामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली। इतरही स्त्रियांना शिवीगाळ करत लैंगिक भावनेने त्यांच्यावर हल्ला केला। आता महिला अंमलदारावर सुद्धा लैंगिक भावनेने हल्ला केला, अंधाराचा फायदा घेत त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जे महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांच्याकडे पाहून, त्यांच्याकडे अश्लील भावनेने पाहून, अश्लील शेरेबाजी सुद्धा त्यांना पाहून करण्यात आली असं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजेच काही महिला कर्मचाऱ्यांना पाहून अश्लील इशारे करत अश्लील शेरेबाजी करण्यात आली। पोलीस बूथ, 2 CR मोबाईल्स, वाहने जाळण्यात आली। लोकांच्या घरावर दगडफेक आणि वाहनं जाळण्यात आली। एकूणच जर आपण बघितलं तर पोलिसांनी या घडलेल्या घटनेची माहिती दिलेली आहे। कशा प्रकारे पोलिसांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला आणि महिला कर्मचाऱ्यांवर कशा प्रकारे अश्लील इशारे करत शेरेबाजी करण्यात आली, अंधाराचा फायदा घेत त्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी या एफआयआर मध्ये दिलेली आहे। एकूण 51 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही सगळी जी 51 लोक आहेत ती नागपूरची असल्याची माहिती सुद्धा या एफआयआर मधून समोर आलेली आहे। या संदर्भात जी दुसरी एफआयआर दाखल झालेली आहे, या दुसऱ्या एफआयआर मध्ये गाड्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूण 14 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती या एफआयआर मध्ये देण्यात आलेली आहे। 5,55,000 रुपये किमतीच्या या सगळ्या एकूण गाड्या होत्या। त्यांना बघितलं तर त्यांना या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, या गाड्यांवर रहिवाशांवर दगडफेक करण्यात आली, अशी माहिती एफआयआर मधून समोर आलेली आहे। याचबरोबर बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषदेचे आंदोलक आणि कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण पोलिसांनी जो औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आहे ती जाळण्यासाठी विरोध केलेला होता, तरी सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी ही जाळपोळ केली असं पोलिसांचं म्हणणं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर सोमवारी संध्याकाळी नागपुरात वातावरण तापलेलं पाहायला मिळालं, हा राडा पाहायला मिळाला, नागपूर पेटलेलं पाहायला मिळालं आणि त्या संदर्भात आता धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। पोलिसांनी स्वतः कशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या संदर्भातली माहिती ही एफआयआर मधून दिलेली होती। त्या संदर्भातल्या रहिवाशांनी सुद्धा एफआयआर दाखल केलेली होती आणि त्यामधून कशा प्रकारे गाड्यांचं नुकसान करण्यात आलं, कशा प्रकारे 200 ते 300 लोकांचा जमाव एकत्र झाला
आला आणि या जमावाने तिथल्या सगळ्याच एकूण रहिवाशांचा असेल, गाड्यांचा असेल आणि तिथल्या सगळ्या परिसराला कशा प्रकारे हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ही सगळी माहिती आता एफआयआर मधून समोर आलेली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात वातावरण तापतंय आणि त्याचेच पडसाद नागपुरामध्ये पाहायला मिळालेले होते। नागपुरात जे काही घडलं त्यावर तुम्हाला काय वाटतं आणि औरंगजेबाच्या कबरीवरून जी काही सध्या महाराष्ट्रात परिस्थिती तयार झालेली आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।